नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यंगर लिखित वीर प्रताप मोहिते भाग 18वा. संध्याकाळी मोहितेवाड्यात वीरचं जंगी स्वागत झालं. माऊसाहेबांनी वीर आणि काव्याची ओवाळणी केली. वाड्याचा कोपरा कोपरा दिव्यांनी उजळला होता. इशिता आणि कौस्तुभ आता तुरुंगात होते, त्यामुळे वाड्यातील ती नकारात्मकता कायमची निघून गेली होती. वीर, आता मला एकच इच्छा आहे, माऊसाहेब म्हणाल्या. तुम्ही दोघं पुन्हा एकदा रीतसर लग्न करा. जगासमोर काव्या ही मोहिते खानदानाची मोठी सून आणि तुझी कायदेशीर पत्नी म्हणून मिरवली पाहिजे. वीरने काव्याकडे पाहिलं. काव्याने लाजून मान खाली घातली. माऊ, मला काहीच हरकत नाही. उलट मला तेच हवं आहे, वीर आनंदाने म्हणाला. तशी लग्नाची तयारी सुरू झाली. वाड्यात पाहुण्यांची एजा वाढली. काव्यासाठी उंची पैठणी, दागिने आणि लग्नाचा मांडव, सगळं काही एखाद्या राजघराण्यासारखं होतं. काव्या खूप खुश होती, पण तिच्या आयुष्यातील एक जुनं प्रकरण पुन्हा डोकं वर काढणार होतं. लग्नाच्या 2 दिवस आधी वाड्यात मेहंदीचा कार्यक्रम होता. संगीत चालू होतं. स्त्रिया गाणी म्हणत होत्या. वीर आपल्या मित्रांसोबत हॉलमध्ये गप्पा मारत बसला होता. इतक्यात वाड्याच्या मुख्य दारात एक उंच, देखणा आणि स्टायलिश तरुण आला. त्याने गळ्यात कॅमेरा लटकवला होता आणि चेहऱ्यावर एक निवांत हसू होतं. अरे काव्या, तो तरुण ओरडला. काव्याने मागे वळून पाहिलं आणि तिच्या चेहऱ्यावर आनंदाचा फवारा उडाला. सिद्धार्थ, तू इथे? काव्या धावत त्याच्याकडे गेली आणि तिने त्याला चक्क मिठी मारली. वीरचे डोळे विस्फारले. त्याचा हात हातातल्या काचेच्या ग्लासावर घट्ट झाला. त्याने कधीच काव्याला दुसऱ्या कोणा पुरुषाला इतक्या आनंदाने मिठी मारताना पाहिलं नव्हतं. सिद्धार्थ हा काव्याचा कॉलेजमधला सर्वात जवळचा मित्र होता. तो एक प्रसिद्ध वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होता. काव्याच्या अपघाताआधी तो परदेशात गेला होता आणि आता तिच्या लग्नाची बातमी कळताच तो धावत आला होता. कशी आहेस ग तू? आणि हे काय ऐकतोय मी? लग्न? तेही या वीर प्रताप मोहितेशी? सिद्धार्थने हसत हसत विचारलं, पण त्याच्या आवाजात वीरबद्दल थोडा उपरोध होता. काव्याने त्याला वीरची ओळख करून दिली. सिद्धार्थ, हा वीर, माझा नवरा. आणि वीर, हा सिद्धार्थ, माझा बेस्ट फ्रेंड. तूही ओळखतोस की ह्याला? वीर उभा राहिला. त्याने सिद्धार्थशी हस्तांदोलन केलं, पण त्याच्या हाताची पकड थोडी जास्तच घट्ट होती. हॅलो सिद्धार्थ, ओळखलं का मला? सिद्धार्थने वीरची पकड अनुभवली आणि तो स्मित करून म्हणाला, तुला कोण विसरणार भावा? माझ्या चांगल्या, अगदी जवळच्या मैत्रिणीचा तू त्या काळी बॉयफ्रेंड जे होता, मिस्टर वीर प्रताप मोहिते. पण काव्याच्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण माझ्यासोबत व्यतीत झाले आहे, बरोबर ना काव्या? त्याने शेवटचं वाक्य बोलताना मात्र काव्याला पाहत डोळा मारत म्हटले. काव्याने हसून होकार दिला. हो वीर, सिद्धार्थ नसता तर मी कॉलेजमध्ये बोर झाले असते. हा खूप मजा मस्ती करायचा. वीरच्या मनात मस्तराचा डोंगर उभा राहिला. त्याला आठवलं की त्याने काव्याला ड्रग्ज दिले होते, कारण तिला कोणी हात लावलेला त्याला आवडत नसे. जरी आता तो सुधारला होता तरी काव्याप्रती असलेलं त्याचं पॉझिटिव्हनेस कमी झालं नव्हतं. रात्री जेवणाच्या टेबलावर सिद्धार्थने जुन्या आठवणींचा पाढा वाचला. काव्या, तुला आठवतंय आपण पावसाळ्यात कसं लोणावळ्याला पळून गेलो होतो आणि त्या रात्री आपण एकाच तंबूत राहिलो होतो, कारण बाहेर खूप पाऊस होता. वीरच्या हातातला चमचा ताटावर आदळला. माऊसाहेबांनी वीरकडे पाहिलं. त्यांना त्याच्या मनातली घालमेल जाणवली. सिद्धार्थ, जुन्या गोष्टी जुन्याच राहिलेल्या बऱ्या, वीर थंड आवाजात म्हणाला. आता काव्या मोहिते खानदानाची सून आहे. अरे वीर, फ्रेंडशिपमध्ये असं नसतं यार. काव्या आजही माझ्यासाठी तीच काऊ आहे. सिद्धार्थने काव्याच्या गालाला हलकेच चिमटा काढला. काव्याला यात काहीच वावगं वाटत नव्हतं, कारण सिद्धार्थ तिच्यासाठी खूप जवळचा मित्रासारखा होता. पण वीरसाठी मात्र हा एक प्रकारचा टॉर्चर होता. रात्री जेव्हा काव्या आणि वीर त्यांच्या रूममध्ये होते तेव्हा वीरने विषय काढलाच. हा सिद्धार्थ किती दिवस राहणार आहे इथे? काव्या आरशासमोर बसून आपली मेहंदी पाहत होती. का रे? तो लग्नापर्यंत आहे, पण तू असं का विचारतोस? मला त्याचं वागणं आवडलं नाही. तो तुला खूप जास्त टच करतो आणि त्या जुन्या आठवणी, वीरने चिडून म्हटलं. काव्या उठली आणि वीरच्या जवळ आली.
तिने त्याचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. वीर, तुला जेलस फील होतंय का? नाही. मला का होईल? वीरने मान फिरवली. वीर, सिद्धार्थ माझा मित्र आहे. त्याने मला त्या काळात सांभाळलं जेव्हा मी खूप एकटी होते. तू त्याच्यावर संशय घेऊ नकोस, काव्याने समजावणीच्या सुरात म्हटलं. संशय नाहीये काव्या, पण मला भीती वाटते. तुला माझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ नये असं वाटतं. वीरने तिला जवळ ओढलं. त्या रात्री वीरला झोप लागली नाही. सिद्धार्थच्या नजरेत त्याला काहीतरी वेगळं दिसत होतं. तो केवळ मित्र म्हणून आला होता की काव्याला पुन्हा मिळवण्यासाठी? दुसऱ्या दिवशी सकाळी वीर बाल्कनीत उभा असताना त्याने पाहिलं की बागेत सिद्धार्थ कावेरीला कॅमेरा हाताळायला शिकवत होता. कावेरी सिद्धार्थला सिद अंकल म्हणून हाका मारत होती आणि त्याच्या गळ्यात पडत होती. वीरचा राग अनावर झाला. त्याला वाटलं की हा माणूस केवळ त्याची बायकोच नाही तर त्याची मुलगी सुद्धा त्याच्यापासून लांब नेतो. त्या दिवशी मोहितेवाड्याच्या विस्तीर्ण अंगणात लग्नाचा भव्य मांडव उभा राहिला होता. पिवळ्या आणि पांढऱ्या झेंडूंच्या फुलांनी संपूर्ण वाडा सुगंधित झाला होता. सनई चौघड्यांचे सूर हवेत तरंगत होते. आज वीर आणि काव्याचं रीतसर विधिवत लग्न होणार होतं. वाड्यात पाहुण्यांची प्रचंड गर्दी होती, पण वीरचं लक्ष मात्र एकाच व्यक्तीवर खिळलं होतं. तो म्हणजे सिद्धार्थ. वीर आरशासमोर उभा राहून आपली गोल्डन जरीबेरीची शेरवानी घालत होता. त्याने डोक्यावर भरजरी फेटा बांधला, पण आरशात पाहताना त्याला स्वतःचा चेहरा शांत वाटत नव्हता. त्याचे डोळे लाल झाले होते, कारण काल रात्री तो एक क्षणही झोपू शकला नव्हता. सिद्धार्थ आणि काव्याच्या कॉलेजच्या आठवणी, त्यांचं ते मोकळं वागणं वीरच्या डोक्यात भुंग्यासारखं फिरत होतं. वीर, अरे अजून तयार नाही झालास? मुहूर्त टळतोय, माऊसाहेब खोलीत येत म्हणाल्या. त्यांनी वीरला पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आलं. माझा मुलगा किती देखणा दिसतोय. कोणाची नजर नको लागायला. नजर तर लागलीये माऊ. कोणाची तरी वाईट नजर या वाड्यावर पडली. वीर दात ओठ खात म्हणाला. वेडा आहेस का? आज आनंदाचा दिवस आहे. चल, खाली सगळे वाट पाहत आहेत. माऊसाहेबांनी त्याला हात धरून खाली नेलं. खाली हॉलमध्ये काव्या बसली होती. हिरव्या रंगाची नऊवारी पैठणी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर आणि दागिन्यांनी मडलेली काव्या जणू साक्षात लक्ष्मी वाटत होती. वीरची नजर तिच्यावर पडली आणि क्षणभर तो सगळं विसरला. पण त्याच वेळी त्याने पाहिलं की सिद्धार्थ काव्याच्या अगदी जवळ बसून तिचा फोटो काढत होता. काव्या, थोडं डावीकडे बघ. वा, काय स्माईल आहे. माय फेवरेट मॉडेल आजही तूच आहेस. सिद्धार्थ कॅमेरा क्लिक करत म्हणाला. काव्या लाजून हसली. सिद्ध, पुढे आता किती फोटो काढणार? तुझे फोटो काढताना मी कधीच थकणार नाही. सिद्धार्थने तिचा हात पकडून तिला उभं केलं. चल, मांडवात जाऊया. तुझा प्रिन्स चार्मिंग येतोय. वीरने हे पाहिलं आणि त्याच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या. तो मांडवात जाऊन बसला. भटजींनी मंगलाष्टका सुरू केली. अंतरपाठ धरला गेला. काव्या समोर आली, पण वीरचे लक्ष मंगलाष्टकांकडे कमी आणि बाजूला उभ्या असलेल्या सिद्धार्थकडे जास्त होतं. सिद्धार्थ सतत काव्याला डोळ्यांनी खुणावत होता, काहीतरी कुसपुसत होता. सिद्धार्थ काव्याला फक्त मैत्रीण मानतो की आणखीन काही? आणि इतक्या वर्षांनी तो का आला असेल परत काव्याच्या आयुष्यात? वीर आता पुढे काय करेल हे सर्व जाणून घेण्यासाठी मला आजच सबस्क्राईब करा. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. धन्यवाद.